एकतर हल्ली लोक एकत्र येत नाहीत, एक दुसरे यायचं असेल तर विश्वास ट्रस्ट इश्यू असतात की हा माणूस खरंच मला मदत करेल का, माझा आहे तेच काढून घेईल, हा इश्यू असतो. तिसरा इश्यू असतो माझ्यानंतर जमेल की नाही, कारण व्यवहार उद्योजक म्हणजे व्यवहार आला, व्यवहार म्हणजे पैसे आले, बरोबर. हे हर्डल्स खूप असतात. मग हे तुम्ही कसे कसे पार करत गेलात? पहिला टप्पा असा घेतला मी की दर आणि दर्जा या विषयावर अजिबात तडजोड न करता आपल्या माणसाचे ग्राहक व्हा. आपल्या माणसाचे ग्राहक का व्हा, कसं व्हा, तर सकाळी उठल्यापासून संध्याकाळी रजई अंगावर ओढेपर्यंत, म्हणजे टूथब्रशपासून ते रजईपर्यंत आपण 300-400 प्रॉडक्टना स्पर्श करतो दिवसभरात. बरोबर. म्हणजे मग या 300-400 प्रॉडक्टपैकी कुठल्या तरी प्रॉडक्टला आपण उत्पादक असू शकतो, डीलर असू शकतो, डिस्ट्रीब्युटर असू शकतो, विक्रेते असू शकतो, आपण 400ला असू शकत नाही. म्हणजे उरलेल्या प्रॉडक्टना लेटेस्ट अशुम तुम्ही 50 प्रॉडक्टचे जरी मॅन्युफॅक्चरर, डीलर, डिस्ट्रीब्युटर, विक्रेते आहात तरी 350 प्रॉडक्टचे ग्राहक आहात तुम्ही. बरोबर. म्हणजे 350 प्रॉडक्ट बनवणाऱ्यांचे ग्राहक होता येतं तुम्हाला. बरोबर. आणि मग ते जर आपले असतील, दर आणि दर्जा या विषयावर अजिबात तडजोड करायची नसेल, तर तो माणूस सर्वाइव्ह होण्यासाठी ब्रेक इव्हन पर्यंत तुमच्या भरोश्यावर जाईल. करेक्ट. आणि तो एकदा तुमच्या भरोश्यावर ब्रेक इव्हनला गेला की कॉम्पिटिशनला ओपन होईल, त्याची विपन्नावस्था राहणार नाही. सपोर्ट कसा केला पाहिजे, कोणी कोणाला उचलून काही देऊन सपोर्ट होत नाही, माणसं पांगळी होतात. महत्वाचा मुद्दा आहे. माणसं पांगळी होतात. उचलून काहीतरी दिलं, मी सौमित्र पोटेंना काहीतरी दिलं, किती दिवस पुरणार आहे? त्यापेक्षा त्याला चिंगारी दे, त्याच्या ठिणगीला जरा फुंकर घाला, त्याच्यातली उद्योजकता. प्रत्येकात क्रिएटिव्हिटी आहे. भगवंतानं मोकळ्या हातानं सगळं सगळ्यांना दिलेलं आहे, वापरायला आलं पाहिजे. आणि ते वापरण्यासाठी पोषक वातावरण तयार केलं पाहिजे. आणि ते पोषक वातावरण तयार करण्याचं काम BBNGच्या माध्यमातून आम्ही करतो आहोत. आता त्याची सुरुवात कुठून तरी झाली पाहिजे. बरोबर. पहिल्या दिवशी मी आवाहन केलं आणि लोकांनी धपाधप पैसे टाकले असं होणार नाही. बरं, माझ्याकडे कुठली जादू नाही, म्हणून मी एक आवाहन केलं की दर आणि दर्जा या विषयावर अजिबात तडजोड न करता आपल्यातल्या सूक्ष्म उद्योजकांना ग्राहक म्हणून कनेक्ट व्हा. असं आवाहन केलं. असं आवाहन केलं. हे 2012 साली आवाहन केलं मी. 12 फेब्रुवारी 2012. म्हणून आमच्या BBNGचं परिवर्तन नावाची जी ग्लोबल कॉन्फरन्स असते ना, वी आर द ओनली लार्जेस्ट ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ऑन द प्लॅनेट. मी अत्यंत गर्वानं सांगतो. हे तुम्ही गर्व असू नये म्हणाल तरी चालेल मला, पण अत्यंत सिस्टमॅटिक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स आहेत, SOP आहेत. कोणी काय करायचं, कोणी काय करायचं नाही, कोणाला काय अथॉरिटीज आहेत, प्रत्येकाला आपल्या आपल्या कामाचं स्वातंत्र्य आहे. स्वातंत्र्यात पण त्या फ्रेमवर्कमधलं स्वातंत्र्य आहे. बरोबर. अत्यंत सुंदर पद्धतीने चालू आहे ऑर्गनायझेशन. खूप चांगली माणसं मिळत गेली. माणसं चांगली असतातच, त्यांच्यातलं ते चांगुलपण शोधून घ्यायला. नमस्कार, मी सौमित्र पोटे, मित्रमणेमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज उद्योग मंत्रा या सेगमेंटमध्ये खास पाहुणे आलेले आहेत, आपण त्यांचं स्वागत करूया. आज आपले पाहुणे आहेत श्रीपाद कुलकर्णी. सर, मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रीपादजी हे उद्योजक आहेत, नाशिकमधले प्रतिथयश, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे BBNG हा जो ग्रुप आहे त्या ग्रुपचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. आणि आत्ता जवळपास 30पेक्षा जास्त शाखा त्यांच्या आहेत. परदेशातही त्यांचा घाट आता विस्तारतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे BBNG मार्फत जवळपास 1000 कोटीपेक्षा जास्त उलाढाल झालेली आहे आणि ती एकमेकांच्या उद्योजकांमध्ये झालेली आहे. तर मला आज यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली, याची 2 कारणं आहेत. एक
की जनरली कुठलाही उद्योजक हा आपल्या आपण मोठा होत असतो. मी माझं काम, मला जी वेल्थ मिळते ती कशी मी डेव्हलप करतो, शाखा कशा मोठ्या करतो इथपर्यंत. पण तिथपर्यंत न राहता तर माझ्याबरोबर माझ्यासारखे आणखी 4 जे भाऊबंद आहेत, आपण एकत्र काम कसं करू शकतो, हा जो विचार हा मला महत्त्वाचा वाटतो. BBNJ सारखे इतरही अनेक बिझनेस नेटवर्क ग्रुप्स आहेत. अर्थात वेळ आली तर आपण त्यांच्याशी बोलणार आहोत, पण आत्ता संधी मला कुलकर्णी सरांशी बोलण्याची मिळाली म्हणून मी ती साधली. तुमचं मनपूर्वक स्वागत आणि वेळ देऊन तुम्ही मला घरी बोलवलं नाशिकमध्ये याबद्दल. तन्मय फूड्सतर्फे हे चिरोटे आहेत केशराचे, ते तुम्हाला जरूर आवडतील. तन्मय फूड्सचे जे चिरोटे आणि इतरही त्यांचे काही खाद्यसामुग्री तुम्हाला हवी असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन त्यांची लिंक चेक करू शकता आणि तुम्ही मागवू शकता. उत्तम चिरोटे मी स्वतः खाल्लेले आहेत. तर सुरू करूया. तर BBNJ अर्थात ब्राह्मण बिझनेस नेटवर्किंग ग्रुप हा तुम्ही सुरू केलात आणि तो इतका मोठा झाला आहे. हा पहिला बेसिक प्रश्न आहे माझा की जनरली एक उद्योजक स्वतः मोठा होत असतो, आपण सगळे कामकाज वाढवत असतो, पण आपण सगळे एकत्र येऊया आणि सगळे उद्योजकच, ही कन्सेप्ट तुमच्यासारख्या नाशिकमधल्या एका व्यक्तीला सुचणं आणि ती इतकी एक्झिक्यूट होणं हे कसं काय? मुळात हा एक बेसिक संस्कार आहे आपल्या सनातन हिंदू संस्कृतीचा. व्यष्टी कल्याण तर सगळेच साधतात, व्यक्तिगत कल्याण, कारण त्यासाठी स्वतःचा विकास करत असतो, कोणी दुसरा येऊन तुमचा विकास करणार नाही. पण विकासामध्ये अनेकांची साथ लागत असते. बरोबर. मग साथ देणारी पण टीम आपलीच तयार केली तर प्रत्येक जणाचा विकास होईल. हा त्याच्या मागचा विचार आहे. जसं की समष्टी कल्याण हा आपल्या संस्कृतीने सांगितलेला विषय आहे की सगळ्यांना घेऊन बरोबर जा, सगळ्यांचं चांगलं करा, कल्याण करा. प्रत्येकाचा आवाका कमी जास्ती असतो. ज्याचा खूप मोठा आवाका आहे तो माणूस संपूर्ण देश घेऊन पुढे जाईल. ज्याचा त्यापेक्षा थोडा कमी आवाका आहे तो राज्य घेऊन पुढे जाईल. त्याच्यापेक्षा थोडा कमी आवाका आहे तो जिल्हा घेऊन पुढे जाईल, बरोबर, तालुका घेऊन पुढे जाईल. तसं माझा आवाका मर्यादित असल्यामुळं मी आपतेष्टांना घेऊन पुढे जातोय. बिकॉज चॅरिटी बिगिन्स ॲट होम. आपण जर समृद्ध, संपन्न, समर्थ नसलो तर आपलं समाजासाठी काम करणं, तसा मी वनवासी कल्याण आश्रमाचा कार्यकर्ता आहे. मी विश्व हिंदू परिषदेमध्ये काम केलेलं आहे. संघ विचारांनी मी स्वतः वागत आलेलो आहे. मी संघाचा आहे, कार्यकर्ता आहे, स्वयंसेवक आहे. पण हे अगदीच खरं की पूर्ण त्याग करून संपूर्ण एक मोठा विचार घेऊन जाणं ही कदाचित माझ्या आवाक्याबाहेरची गोष्ट होती. बरोबर. म्हणून मी विचार केला की फक्त कुटुंबाचं, माझं कुटुंब माझी जबाबदारी, हे पण काही खरं नाही. नाहीतर माझं कुटुंब माझी जबाबदारी, अरे मग काय दुसऱ्याची असते का? ते आपलीच असते. तर मग माझं कुटुंब माझी जबाबदारी म्हणण्यापेक्षा आपण नॅशनल इंटरेस्टमध्ये काय करू शकतो हा विचार आला. मग त्यासाठी विविध गोष्टी अभ्यासल्या आणि असं लक्षात आलं की स्वदेशीचे नारे मधून दिले जातात. आत्ताही रिसेंटली सुरू झालं, स्वदेशीचा नारा दिला गेलाय. जागतिक परिस्थितीप्रमाणे पंतप्रधानांनी स्वतः स्वदेशीकडे प्रवृत्त व्हायला सांगितलंय. त्याचबरोबर पंतप्रधानांनी आत्मनिर्भरतेचा पण नारा दिलाय. शेवटी काय संपन्नता आणायची असेल, सामर्थ्य एकवटायचं असेल आणि समृद्धीकडे वाटचाल करायची असेल तर कार्य सिद्ध होण्यासाठी उद्यमच करावा लागतो. उद्यमेनही सिद्धंती कार्याणी न मनोरथही. म्हणजे नुसतंच गणपतवाणी बिडी पिताना चावायाचा नुसतीच काढी अन म्हणायचा मनाशीच की या जागेवर बांधीन माडी, त्याला काही अर्थ नाही. त्याच्याऐवजी स्वतः करून दाखवलं पाहिजे. करेक्ट. आणि त्या विचारातून, पण हा विचार मला मान्य आहे, म्हणजे हा अगदी म्हणजे वैश्विक विचार आहे. बरोबर. पण जेव्हा तुम्ही रियालिटीमध्ये येता तेव्हा त्याला एक्झिक्यूट करताना, आचरणात आणताना अनेक त्याचे फाटे आहेत, आयाम असतात जे आपल्याला त्यावेळेला लक्षात येत नाहीत. उदाहरणार्थ तुमच्या मनात हा विचार आला, आल्यानंतर पहिलं पाऊल काय होतं?
आल्यानंतर हा विचार म्हणजे थँक्स टू टेक्नॉलॉजी हा विचार मी फेसबुकवरनं लिहिला. बरं. असा विचार केला की सर्व चळवळी अगदी ईश्वरवादी चळवळ असो अथवा निरीश्वरवादी चळवळ असो, बरं, म्हणजे शंकराचार्य असोत, नाहीतर रामानुजाचार्य असोत, वल्लभाचार्य असोत, निंबार्काचार्य असोत, नाहीतर चार्वाक असो, की जो ऋणम कृत्वा घृतम पिबेत म्हणतो, भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमना कुतः, कोणतंही दर्शन असो, या सगळ्या चळवळींचं दर्शनांचं नेतृत्व ब्राह्मण समाजाने केलं आहे. बरं. जर हा देश विकसित व्हायचा असेल तर नेतृत्व करणाऱ्यांनी अंग झटकून नेतृत्व केलं पाहिजे या विषयावर. बरं. आणि उद्योजकतेवर. बरं. पण मग हे करायचं असेल तर काय करावं लागेल, तर उद्योजकता उचलून धरावी लागेल, त्याला एक राजाश्रय द्यावा लागेल. तो देण्याचा प्रयत्न शासन करतंय. बरं. पण जसं एखादी कविता जगता येते तसा उद्योजकता सुद्धा जगायची असते. वा. बरं. क्रिएटिव्हिटी आणि सातत्य, कष्ट, सातत्य आणि यश ह्यांचं एकमेकाशी खूप घट्ट नातं आहे. कसं? जो सातत्यपूर्ण कष्ट करतो तो यशस्वी झाला नाही असं होऊच शकत नाही. बरं. त्यामुळे यश ज्याला मिळालंय आपल्याला फक्त दिसतं यश, त्याच्या मागची कन्सिस्टन्सी दिसत, त्याच्या मागची कन्सिस्टन्सी दिसत नाही, त्याच्या मागचे कष्ट दिसत नाहीत. खूप कष्टात म्हणजे आपल्याला दांडेकर दिसतात तर शाळेच्या बाहेर शाईच्या पुड्या विकून सुरुवात झालेली हो. आपल्याला चितळे दिसतात तर शेतकऱ्यांच्या दारात जाऊन त्यांच्याकडनं दूध खरेदी करून एकत्र झालेलं आहे हो. त्यामुळं आपल्याला जे दिसतात, आपल्याला किर्लोस्कर दिसतात पण नांगराच्या फाळापासून सुरुवात झालेली आहे हो. म्हणजे लोकांना ईज ऑफ लिव्हिंग देण्यासाठी प्रयत्न झाला तर आपोआप त्या उद्योगाला राजमान्यता मिळते, समाज मान्यता मिळते आणि तो उद्योग भरभराटीला जातो. हा विचार प्रत्येकाकडे गेला. बरोबर. काय झालंय, ब्राह्मण समाजाला एक एम्प्लॉई समाज, ब्राह्मण म्हणजे जुन्या काळी तर कथा विचित्रच होत्या की एका गावी एक गरीब ब्राह्मण होता. अरे नव्हता, कधीच नव्हता. त्याच्याकडे जे धन होतं तो मुक्त हस्ते वाटत होता, कारण त्यानं त्याचं मॉनिटायझेशन केलं नव्हतं. आजच्या भाषेत सांगायचं असेल तर. बरं. का मॉनिटायझेशन केलं नव्हतं? आपल्याला कितीतरी कथा आहेत. आपली जी दसऱ्याची कथा आहे, वरतंतू ऋषींकडे कौत्स्य गेला, 14 विद्या 64 कळा शिकल्या आणि गुरुदक्षिणा काय हवी म्हणून विचारलं तर त्यांनी सांगितलं मला नको आहे, मी विद्या विकत नाही. बरं. कृष्णाने सांदीपनींना मोठी गिफ्ट दिली असं आपल्याला ऐकायला मिळालं का? रामाने वशिष्ठांना किंवा विश्वामित्रांना काहीतरी चेक फाडून दिला असं ऐकायला मिळालं का? आपल्याकडे ब्राह्मण समाजानं या समाजाला घडवण्याचं काम कायम केलं. बरं. त्याचं मॉनिटायझेशन केलं नाही. त्यामुळं आर्थिक त्यांचे महत्वाकांक्षाच नव्हत्या त्या. बरं. फेअर इनफ. म्हणजे हा मुद्दा मला कळला. त्याच्यावर मतमतांतर असू पण शकतं. बरोबर. आपण त्यात नको जाऊया. बरोबर. पण यामध्ये तुम्ही जेव्हा हे आवाहन केलं की सूक्ष्मातल्या सूक्ष्म घटकाचा पण आपण ग्राहक होऊया, हो, त्यानंतर तुम्हाला लगेच काय लोक आले नाहीत. हो. तो स्ट्रगल किंवा तो जो जर्नी काय होता की त्याच्याकडे आकार आल्याला थोडा वेळ लागतो. तो विचार अनेकांना पटला. त्याला तुमच्या भाषेत लाईक्स आणि फॉलोअर्स मिळाले. व्हायरल झाला विचार. आणि मग आम्ही ब्राह्मण उद्योजक नावाचं एक पेज ग्रुप सुरू केला. बरं. नंतर पेज झालं, ग्रुप सुरू केला आणि धपाधप माणसं त्यात ॲड होत गेली. आज फेसबुकच्या माध्यमातून त्या ग्रुपला 90,000 लोक कनेक्ट झालेले आहेत आणि सगळे ॲक्टिव्ह आहेत. म्हणजे असं नुसतं ॲड नाही आहे. पीपल रिॲक्ट देअर. आणि आम्ही त्याचं गंमत काय केली माहिती आहे का? हे 90,000 फक्त व्ह्युअर्स गॅलरीमध्ये आहेत. बरं. जे रेग्युलर नेटवर्कर्स आहेत, त्या नेटवर्कर्सना आम्ही तिथं
प्री अप्रुव्हल दिलेलं आहे. दे कॅन पोस्ट देअर बिझनेस. बर. बाकी जे उरलेले आहेत त्यांना फक्त रिक्वायरमेंट टाकायची परवानगी आहे आणि ते आम्ही अप्रूव्ह करतो. बर. म्हणजे यू कॅन बिकम कस्टमर ऑफ दीज पीपल. बरोबर. त्यामुळं माझ्या ग्रुपवरच्या प्रत्येकाला 90,000 ग्राहक उभे केलेले आहेत. ती बँक ऑलरेडी तिथं आहे. हा एक विषय झाला. नेटवर्किंगच्या माध्यमातून आमचा लूज कनेक्ट आज 3 ते 5 लाख ब्राह्मण उद्योजकांशी आहे. बर. याला प्रेरणा म्हणाल तर अशी जितो नावाची एक संघटना आहे, जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन. बर. ती जैन समाजातल्या कुठल्याही माणसाला विपन्न अवस्थेत राहू देत नाही. अडचणीत आला तर त्याला जाऊन मदत करतात, त्याला जोडे मारतात, का चुकलास म्हणून बोलतात, त्याचा कदाचित 4 चौघात अपमानही करतील, पण त्यांचा उद्देश त्याला दुखावण्याचा नसतो, त्याला त्याची चूक समजावी असा असतो. बर. आणि त्यातून त्याला ते जाता जाता न सांगता मदत करून जातात असं मी ऐकलेलं आहे. बर. जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनचा आत्ता कॉर्पस काही 100 कोटी रुपयाचा आहे आणि दे हेल्प इच अदर. आज BBNGचं वैशिष्ट्य काय आहे माहिती आहे का महाराज? BBNGवरती असोसिएट डायरेक्टर म्हणून आज 5,000 कोटीचं ऑर्डर बुक हातात असणारे संजय लोंढे आहेत, जे अशोका बिल्डकॉनचे CEO आहेत. BBNGवरती विवेक देशपांडेंसारखा रुद्राणी इन्फ्रास्ट्रक्चरचा डायरेक्टर आणि मालक 1,000 कोटी रुपयाचं ऑर्डर बुक असलेला डायरेक्टर म्हणून काम करतो, अनेकांना घेऊन. आणि त्यांच्या शेजारी 50 रुपयाची चटणीचं पाकिट विकणारी व्यक्ती बसून त्यांच्याशी गप्पा मारू शकते. या लोकांच्या अपॉइंटमेंट मिळत नाहीत. होय. या लोकांबरोबर आज 12,000 कोटीचा माणूस, 12,000 कोटीचं ट्रान्झॅक्शन करणं सोपा विषय नाही ना. प्रश्नच नाही. हो. लोकांना 12,000 कोटी म्हणजे 12 वर 10 शून्य हे सांगावं लागतं. तेव्हा 12,000 कोटीचा माणूस तुमच्या शेजारी बसतो, आपण कसली चटणी बनवता, कसलं लोणचं बनवता, काय या विषयावर बोलतो, हे खूप ग्रेट वाटतं लोकांना. खूप मोठंच आहे. ती दरी मिटली ना. हो. आता पितांबरी सारखे रवींद्र प्रभुदेसाई सारखे मोठे 500 कोटीचं टर्नओव्हर असणारे किंवा परीक्षित त्यांची 2nd जनरेशन हे आमच्या दैनंदिन कनेक्टमध्ये आहेत. आमच्यातले लोक त्यांना एक विशिष्ट चॅनल आहे, त्या चॅनलच्या थ्रू अपॉइंटमेंट घेऊन भेटू शकतात. पण मग आता ह्याच्यामध्ये तुम्ही तिची SOP तयार केली गेली की हे शेवटी रन व्हायला एक सिस्टीम करायला. हो. याची ॲक्च्युअली सिस्टीम कशी आहे? सिस्टीम म्हणजे बेसिकली फिजिकल चॅप्टर्स असतात. बर. दर आठवड्याला तो चॅप्टर 2 तासासाठी एकत्र जमतो. प्रत्येक वेळी त्याची एक अजेंडा आहे. ओतनं सुरुवात होते मीटिंगची की आम्ही अत्यंत ट्रान्सपरंट पद्धतीनं एकमेकांना मदत करू आणि एकमेका सहाय्य करू. अवघे धरू सुपंथ, अवघे होऊ श्रीमंत. तर अशा विचारांनी ते एकत्र सुरुवात होते. त्यानंतर प्रत्येकजण स्वतःची 1 मिनिटात किंवा त्यावेळचा टाईमचा माहोल कसा आहे, एज्युकेशन स्लॉट आहे का वगैरे वगैरे बघून ती माणसं स्वतःची माहिती देतात, स्वतःच्या व्यवसायाची माहिती देतात 1 मिनिटात. म्हणजे इलेव्हेटर पिच म्हणतो आपण त्याला. त्या पद्धतीनं यू शुड बी सी प्रॉडक्ट और सर्व्हिस इज मीन ऑफ बिझनेस. यू आर सेलिंग युअर पर्सनॅलिटी. वी डेव्हलप आवर पर्सनॅलिटीज टू सेल विदिन 1 मिनिट. तर याच्यामध्ये ते 1 मिनिटात स्वतःला काय हवं आहे, कुठले कनेक्ट हवे आहेत, स्वतः काय करतो आणि स्वतः कुठले कनेक्ट देऊ शकतो, अच्छा हे सांगायचं, स्वतः काय बाय करणारा येणाऱ्या कालावधीमध्ये हे सगळं सांगतो. दोज हु आर इंटरेस्टेड राईट डाऊन देन दे गो फॉर 1-to-1 मीटिंग. ही इंट्रोडक्टरी झाली. यानंतर 1-to-1 समजून तिथंच होते ती आयदर तिथे कॉन्क्लेव्ह घेतले जातात नंतर किंवा वेगळ्या वेळेत आपापल्या वेळेनुसार अपॉइंटमेंट घेऊन जाऊन भेटून एकमेकांना 1-to-1 करतात. एकमेकाला समजून घेतात, पूर्ण व्यवसाय समजून घेतात. त्याचा ग्राहक झालंच पाहिजे असं अजिबात कंपल्शन नाही आहे. वी बिलीव्ह
दॅट डोंट सेल टू द ग्रुप, सेल थ्रू द ग्रुप. बरं, ओके. सौमित्र पोटे मला भेटायला आले. आता मी फॅब्रिकेशनचा माणूस, आता त्यांना काही लागतच नसेल तर मी काय विकणार त्यांना, त्यांनी काय घ्यावं माझ्याकडनं. बरोबर, हो. त्यामुळं मी फॅब्रिकेशन करतो, मी स्टेनलेस स्टीलचं फॅब्रिकेशन करतो, मी इंजिनिअरिंग इंडस्ट्री चालवतो, माझ्याकडे मशीन शॉप आहे, माझ्याकडे प्रेस शॉप आहे. ही माहिती मी ऑटो कॉम्पोनंट करतो, स्विच गिअर कॉम्पोनंट करतो, मी हीट व्हेंटिलेशन आणि एअर कंडिशनिंगला लागणारे डक्टिंगपासून सगळ्या गोष्टी बनवतो. हे मी फक्त सौमित्र पोटेंना सांगणार. सौमित्र पोटे इन हिज वॉक ऑफ लाईफ whenever hear these words, he will reconnect my personality with those words on generic level. तुमचं इट्स अ सायकोलॉजिकल. आणि मग ते ताबडतोब मला फोन करून सांगतो, श्रीपादजी मी आज तुळशीबागेत गेलो होतो, तिथे एकाला डक्टिंग करायचं आहे, तुम्ही कराल का. आता तुळशीबागेतली इन्क्वायरी मला दूर दूरपर्यंत येण्याची शक्यता होती का, नव्हती. पण सौमित्रनं माझा व्यवसाय समजून घेतला आणि सौमित्र बायकोबरोबर तुळशीबागेत फिरायला गेलेले आहेत आणि तिथं त्यांनी ऐकलेली चर्चा, त्याचाच कुठला तरी मित्र आहे सुरू होता. हां, मित्र आहे, कनेक्ट झाला आणि बिझनेस झाला. बरं, तो माणूस कोणाकडनं तरी घेणार आहे. बरोबर. मग सौमित्राच्या मित्राकडनं घेतल्याचा सौमित्रला आनंद आहे. बरोबर. आमच्याकडे आणखी एक पद्धत आहे. सौमित्रने एखादी एन्क्वायरी दिली, एखादा रेफरन्स दिला तर वी ओनली से थँक्यू. मॉनिटरी ट्रान्झॅक्शन नाही. म्हणजे मी तुला ते काम मिळवून दिलं, माझी इतके टक्के दे, ही भानगड नाही. बर. म्हणजे इतकं निस्वार्थीपणे दुसऱ्यासाठी काम करायला लागल्यावर साधी गोष्ट आहे ना, हे बाउन्स बॅक होणार आहे. तुम्ही चेंडू जितक्या जोरात फेकाल, समोर भिंत आहे ना, तितक्या जोरात तो परत येणार आहे. बरोबर. तो परत येईल ना. एक सांगतो, म्हणजे बिलीव्ह इन मी, आपली संस्कृती माणसाला कृतज्ञच बनवते. कृतज्ञता हा दोष आहे. खरी गोष्ट आहे. कृतज्ञता चांगला नाही, हे खलत्व आहे. कृतज्ञता कृतज्ञता. करेक्ट. त्यामुळं आणि कृतज्ञता हा जर दोष असेल, आणि ज्ञानेश्वर माऊलींनी जे खळांची व्यंकटी सांडो असं सांगितलं, ही वाकुडी बुद्धी आहे, ही बुद्धी आहे पण चांगली नाही आहे. करेक्ट. तर मग ती कृतज्ञता आपोआप आपल्या DNA मध्ये आहे. सर, या भारताच्या मातीतनं जे उगवलेल्या प्रत्येक धान्य खाणाऱ्यापर्यंत हा विचार पोहोचलेला आहे. रक्ताच्या थेंबात कृतज्ञता पोहोचलेली आहे. आजच्या काळात ही मॅनेजमेंट आणि इमोशनल ट्रेनर्स ग्रॅटिट्यूड सांगतायत. आम्हाला ग्रॅटिट्यूड सांगायची गरज नाही. आम्ही जन्मानच कृतज्ञ आलेलो. पण मग हा तुम्ही जो बॉलचा तो उदाहरण दिलं आणि कृतज्ञतेकडे आलो, हे तुम्हाला काय कनेक्ट करायचंय की तुम्ही जो पास ऑन केलेले तुमच्याकडे परत येणारच आहे. येतं. पण ज्यानं काहीच दिलं नाही तोच कंप्लेंट करतो मला इथनं काही मिळालं नाही म्हणून. हा अनुभव आहे माझा. कंप्लेंट करतात ना. BBNG मध्ये सुद्धा काय हो, मी 2 वर्ष मेंबर होतो पण मला काही मिळालं नाही. माझा प्रश्न असतो, तू दिलंस का मुळात, तू काय दिलंस का. माझं पहिलं उद्देशच काय नीट समजून घ्या. तुम्ही कुठल्याही विषयात ग्राहक सेलर असाल, मॅन्युफॅक्चरर असाल, उत्पादक असाल अथवा ट्रेडर असाल, सर्व्हिस प्रोव्हायडर असाल, किती विषयात 400 विषयाला माणूस स्पर्श करतोय ना. करेक्ट. उरलेल्या विषयात तुम्ही आधी ग्राहक व्हा, हे माझं पहिलं स्टेटमेंट आहे. उरलेल्या विषयात तुम्ही आपल्या माणसांचे ग्राहक व्हा. त्यामुळं असं कल्चर डेव्हलप झालंय की मला अमुक गोष्ट घ्यायची आहे, इज देअर एनीबडी. बरोबर. अशी पोस्ट यायला लागली आमच्या ग्रुपवर. बर. की मला फ्रीज घ्यायचा आहे. फ्रीज घ्यायचा आहे. करेक्ट. मला फ्रीज घ्यायचा, इज देअर एनीबडी. मला टायर घ्यायचे आहेत गाडीचे, इज देअर एनीबडी. माझी सेकंड हँड कार विकायची, इज देअर एनीबडी. करेक्ट. हे एकमेकाला कनेक्ट झालं सगळं. आपोआप मग तुम्हाला बिझनेस मिळणार आहे ना. तुम्ही काय करता तेवढंच सांगा. फक्त तुम्ही काय करता एवढं सांगा आणि तुम्ही काय घेणार आहे सांगा. पण आता हे एक SOP केल्यानंतर शेवटी एक बुद्धी वाकडी होतच असते कुठेतरी. प्रत्येक जण आपल्याला हवं तसं आपण जे काही ठरवून दिलं वागेलच असं नाही. बरोबर.
असे काही तक्रारीवर तुम्ही काय करता, काय action घेता? आमच्याकडे स्वतंत्र ग्रीव्हन्स कमिटी आहे. बरं. आणि ती आमचे सहकारी व्हाईस प्रेसिडेंट आहेत मुकुंदराव कुलकर्णी, ते स्वतः 100 कोटीचे उद्योजक आहेत. त्यामुळं अशा प्रकारचा ग्रीव्हन्स आला आणि ते 2-3 ब्राह्मण संघाचे अध्यक्ष पण आहेत. तर अशा प्रकारचा काही प्रॉब्लेम आला तर ते त्यांच्याकडे रिफर होतं. बरं. आणि ते दोघांची समजूत काढतात. माणसं तोडायची नाहीत, आपल्याला माणसांची बेरीजच करायची. बरं. पण प्रत्येकात कोणीच सद्गुणाचा पुतळा नाही ना. नाही ना. हो. त्यामुळे दोष बाजूला टाका आणि एनकॅश द बेस्ट पार्ट ऑफ इट. सर्वसाधारणपणे 2 उद्योजक एकत्र आले की एका कामासाठी, म्हणजे एका म्यानात 2 तलवारी बसत नाहीत असं आपण म्हणतो. कारण सगळे दोघेही ॲग्रेसिव्ह असतात, प्रत्येकाला आपला अजेंडा पुढे राबवायचा असतो, दोघंही चांगल्यासाठीच काम करत असतात. याच्यातनं इगो इश्यूज तयार होतात आणि मग ते काम फलद्रूप होत नाही, पार्टनरशिप्स ब्रेक होतात. अशी खूप उदाहरणं आहेत की चांगलं चाललेलं अचानक बिघडतं. अशा सगळ्या केसमध्ये उद्योजक, मी केवळ एका ब्राह्मण ग्रुपपुरतं बोलत नाही आहे, तुम्ही इतके वर्ष स्वतः उद्योजक म्हणून काम करता, इतके हजारो उद्योजक तुमच्या आजूबाजूला आहेत, तर असा जर एकत्र आपण येऊन काम करायचं असेल तर उद्योजकानं, छोटा असो मोठा असो, काय गोष्टी टाळल्या पाहिजेत आणि काय गोष्टी पाळल्या पाहिजेत? पहिली गोष्ट म्हणजे समोरच्याला पूर्ण ऐकलं पाहिजे. समोरच्याला पूर्ण ऐकलं पाहिजे. आपण रिॲक्ट नाही झालं पाहिजे, रिस्पॉन्ड केलं पाहिजे. बरं. प्रत्येक वेळी प्रतिसाद देण्याला महत्त्व आहे, प्रतिक्रिया देऊन फायदा नाही. कारण क्रिया आणि प्रतिक्रिया न्यूटनचा लॉ आहे. करेक्ट. ॲक्शन अँड रिॲक्शन आर इक्वल अँड ऑपोजिट इन डायरेक्शन. ॲब्सोल्युटली. त्यामुळं रिॲक्शन नाही द्यायची, रेस्पॉन्ड करायचं. एक श्वास फक्त दीर्घ घेतला ना, उत्तर देण्यापूर्वी एक दीर्घ श्वास घेतला तर 100 भांडणं टळतात. कारण समोरच्याच्या बोलणं नुसतं आहे हो, समोरच्याच्या भूमिकेत जाऊन एखाद्या गोष्टीकडे बघण्याची वृत्ती डेव्हलप करणं हा फार मोठा विषय आहे. आणि इगो एक लक्षात घ्या, उद्योजक व्हायचं अंतःकरण चतुष्टय जे आहे, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार ही 4 अंगच आहेत आणि यातनंच मूळ स्वभाव बनलाय. करेक्ट. अहंकार जर ढुस्सा असेल ना तर तो उद्योजक नाही होऊ शकत. अहंकार ही सेल्फ आयडेंटिटी आहे. त्याचं थोडंसं ओव्हर झालं ना की तो ओव्हर कॉन्फिडन्स होतो, तो गर्व होतो, मग गावरान भाषेत तो माज होतो. करेक्ट. आणि तो करू नये असं सांगत राहायचं. तुम्ही मला सांगा, एकदा सांगितलं आणि दुनिया सुधारली असं घडू शकेल का? नाही, शक्य नाही. नाही शक्य. म्हणून सांगत राहायचं. आपण लहानपणापासून 12वीपर्यंत, म्हणजे पहिलीपासून 12वीपर्यंत रोज प्रतिज्ञा केली, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझं प्रेम आहे. तरी पण काय घडतंय बघतोच आहे आपण. त्यामुळं सांगत राहायचं. मग एखादा काही निर्णय घ्यावा लागला की नाही, हे आपल्याला पाहिजे त्या फ्रेममध्ये चालत नाही आहे, कट करायचं. त्याला काही इलाज नाही. शेवटी सिस्टीम चालवायची आहे, सिस्टीम चालवायचे आणि त्याला इलाज नाही. म्हणजे डिसिप्लिनच्या बाहेर नाही जायचं. मला 2 महत्त्वाचे मुद्दे वाटतात. जसं तुम्ही मगाशी जैन ट्रेडिंगचा उल्लेख केला होता, तसे मारवाडी समाज पण आहे, तसा सिंधी समाज आहे. आता आमच्या नंतर मराठा बिझनेस फोरम झाले सर. मराठा बिझनेस फोरमचे अध्यक्ष माझे मित्र आहेत. आम्ही दोघं एका डायसवर अनेक वेळा आहे. वा. बरं. पण माझा प्रश्न असा होता की हे जे सगळे वेगवेगळे विशेषतः मारवाडी जैनांमध्ये, बरोबर, की ते घेण्यासारखं आहे की तुम्ही जसं म्हणालात की ते पडू देत नाहीत. हो. लोन उपलब्ध करून देतात, त्याला उभं करतात, कमीत कमी व्याजावर हे करून. ही याच्या पुढची स्टेज आहे. बरोबर. फक्त व्यवसाय न देता कमकुवत जो घटक आहे त्याला उभं करणं, ही जी स्टेज आहे ही आपल्याकडे खूप लॅकिंग आहे. मग तो ब्राह्मण असू दे, मराठा असू दे, आणि कोणी या ह्याच्यातला असू दे. काय आहे सर, हे कल्चर यायला वेळ लागेल. कारण आपण उद्योजकतेतच उशिरा आलो आहे. आपण निस्पृह, म्हणजे ॲज ए ब्राह्मण निस्पृह सेवा देण्याकडे जास्त भर होता. तुम्ही बघा, निस्पृहता याचं ज्वलंत उदाहरण दाखवू का तुम्हाला? राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. तुम्ही बघा हायरार्की, बघा पूर्णवेळ प्रचारक काय काम करतायत,
काय स्वार्थ आहे त्या माणसांचा राष्ट्र सर्वोपरी. त्यामुळे निस्पृहता रुजवायची असेल तर ती आहे ब्लडमध्ये, ती आहे ब्लडमध्ये, पण ती या पद्धतीनं यील्ड नाही झाली उद्योजकतेकडे. त्यामुळं आज मेंटॉरशिपसुद्धा इझिली उपलब्ध नव्हत्या. आम्ही ते करतोय. देर आर मेंटॉर्स, देर आर पीपल. मी तुम्हाला सांगितली जी नावं मोठी मोठी, आज माझ्याबरोबर अरविंद कोराळकर नावाचे जनरल सेक्रेटरी आहेत, डोंबिवलीचे आहेत. त्यांचं स्वतःचं अत्यंत सिस्टमॅटिक कार गॅरेज आहे, त्याचबरोबर एक फॅब्रिकेशनची इंडस्ट्री आहे, त्याचबरोबर एक टूल रूम आहे. म्हणजे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे, स्वतः इंजिनियर आहे, पण बरोबर माणसांना नेण्याची प्रवृत्ती, एकत्र करण्याची प्रवृत्ती. खूप माणसं, खूप सुयोग नरवणे पुण्याचा, यू नो हिम, ही स्टार्टेड ॲज अ मेंबर, नाऊ ही इज डायरेक्टर सस्टेनन्स ऑन BBNG. वॉटरप्रूफिंग करणारा माणूस आहे, पण ज्या पद्धतीनं कमाल आहे. बिल्डर्सना कनेक्ट करणं आणि लाख लाख स्क्वेअर फुटाच्या बिल्डिंग वॉटरप्रूफिंग करणं, धोनीसारख्या माणसाचं काम मिळवणं, म्हणजे ही स्किल्स आहेत ना. स्वतः इंडस्ट्रियल ट्रेडर म्हणून काम केलेलं आहे. खूप चांगली माणसं मिळाली सर, माणसं चांगली मिळाली. याच्यामध्ये तुमचा मुद्दा मला कळला, पण माझा हा प्रश्न होता की लोकांना उभं करण्यासाठी सगळ्यात उद्योजकाला प्रॉब्लेम कुठे येतो? CC मध्ये, लोन मध्ये, आणि तिथं इश्यू होतात. भले उद्योजक खाली जातात. चांगला चाललेला बिझनेस समोर डिमांड सप्लायच्या गडगाटीमुळे प्रॉब्लेम मध्ये येतो. बरोबर. अशा वेळेला कुठल्याही ग्रुपनं ही एक स्टेप पुढे जायला पाहिजे की आता या लोकांना पण उभं कसं करायचंय. बरोबर. तर त्यासाठी आपण काही यासाठी विचार चालू आहे सर. पण अजून आमच्या ऑर्गनायझेशनची फायनान्शियल पोझिशन तशी नाही. आता काय झालं, आम्ही या ऑर्गनायझेशनला आम्हाला ATG आहे, आम्हाला 12A आहे, आम्ही दर्पण रजिस्ट्रेशन केलेलं आहे. त्या माध्यमातून फंड उभा करावा का, स्वतंत्र बँकिंग सिस्टीमकडे जावं का, किंवा बँका कर्ज देत नाहीत तर एखादी स्वतःची बँक काढावी का, असे विचार वारंवार येत आहेत. पण एकदा हे सेटराईट झालं, प्रॉपर झालं की तिकडे लक्ष देता येईल. अजून आम्ही एक्सपान्शन मोडमध्ये आहोत, बाल्यावस्थेत आहोत. या आज जे चित्र दिसतंय देशामध्ये एका विशिष्ट विचाराचं, त्याला 100 वर्षाची तपश्चर्या आहे. बरोबर. किंवा तुम्हाला जैन समाजात, मारवाडी समाजात, सिंधी समाजात जे एकत्रीकरण दिसतंय, जे नेटवर्क दिसतंय, किंवा एकमेकांना मदत करण्याची प्रवृत्ती दिसते, ती आपल्यात उद्योगाच्या क्षेत्रात रुजवायला आपल्याला काही वर्ष जातील. आपण मदत करत नव्हतो का? बिलीव्ह मी, शिक्षणासाठी मदत करत होतो. आजही करणारे आहेत. आजही ब्राह्मण समाजामध्ये शिक्षणासाठी मदत करणारी लोक आहेत. कालही होते, मला स्वतःला केलेली आहे लोकांनी. आणि हुशार विद्यार्थ्याला मदत करण्याची तयारी असते. विविध संस्था काम करतात. आपण सुद्धा ज्याची परिस्थिती नाही त्याला माधुकरी मागून शिक, अशा कल्चरमधून आलो आहे. ते माधुकरी मागून शिकायचे, पण शिक्षणानंतर ते जे ज्ञानदान करायचे ना, ते सुद्धा मॉनिटाईज करायचे नाहीत. आजचा शिक्षक आणि कालचा शिक्षक, आपण कालचे शिक्षक आहोत. बरोबर. आजच्या शिक्षक पेशामध्येही आपण असू कदाचित. आपण अनेक पदावरती, पुन्हा नंतर आपण नोकऱ्यात आलो. नोकऱ्यांमध्ये स्वामीनिष्ठा हे आपलं ही खासियत आहे. सिमिलर क्राईममध्ये आम्ही उद्योजक म्हणून देशाच्या आत्मनिर्भर अभियानाचे स्वयंसेवक आहोत. प्रत्येकानं बॉर्डरवर जाऊन देशाचे रक्षण करणं अपेक्षित नाही. उद्योजक म्हणून देशाचा फायनान्शियल कणा मजबूत ठेवणं, हे काम आता आपल्या या उद्योजकाच्या निमित्तानं मला तुम्हाला एक खूप बेसिक प्रश्न विचारायचा आहे की आपला जो DNA आहे तो नोकरीचा आहे. हो, जे आत्ता आपण बोललो. पण मराठी माणूस हा उद्योजक होऊ शकत नाही असा एक खूप मोठा वर्ग, एक सूर येत होता की आपण उद्योजक होऊ शकत नाही मराठी माणूस. तर एकूण मराठी काय, ब्राह्मण काय, असे सर्व आपली बांधव आहेत. सर्वसामान्य माणसामध्ये जर माणसाला जर उद्योजक व्हायचा असेल तर त्याच्यामध्ये बेसिक काय गुण, काय डेअरिंग असायला? मी तुम्हाला सांगू का, हाच मुळात फेक नॅरेटिव्ह आहे की मराठी माणूस अमुक करू शकत नाही. फेक आहे, फेक आहे. मराठी माणूस उद्यमीच आहे, उद्यमीच आहे.
अहो मला सांगा, घाटगे पाटील मराठी नाहीत का? चितळे मराठी नाहीत का? दरवारे माहीत नाही. म्हणजे उद्योग हा अहो एवढी सहकार चळवळ उभा राहिली आहे, एवढे साखर कारखाने उभा राहिले, हा उद्योग नाही का? केवढा उद्योग आहे. ही जी मानसिकता आहे की आमची शाखा कुठेही नाही, टू वेगवेगळ्या ब्रांचेस वेगळ्या ठिकाणी असणं, हो, याकडे तुम्ही कसं बघता? नाही, आता व्यापक व्हायला लागले ना. आता त्यामध्ये विचार वाढायला लागलाय. ग्रोथ माइंडसेट असणं आणि माझ्यापुरतं आहे, मी समाधानी आहे, यात असणं, या दोन्हीतला तो फरक आहे. ते जे समाधान आहे, उद्योजकाला सतत नो ग्रोथ ऑफ बिझनेस इज डेथ ऑफ बिझनेस. त्यामुळे बिझनेस हा वाढलाच पाहिजे, कारण तेवढाच राहिला तर तुमची प्रॉस्पेरिटी दिसत नसल्यामुळं तुमचे एम्प्लॉई प्रॉस्पर होत नाहीत. बरोबर. आणि एम्प्लॉई टिकत नाहीत. अरे हे काय वाढतच नाहीत, आहे तेवढेच आहेत. त्यामुळं तुम्हाला ग्रोथ ठेवावी लागते एक. आणि ती ग्रोथ मेंटेन करत असताना महत्त्वाकांक्षा पाहिजे, पेशन्स पाहिजेत, सातत्य पाहिजे. पुन्हा कष्टसातत्य आलंच, ते मुद्दे आलेच. दुसरं म्हणजे मराठी माणूस उद्योगात एकदा ते काय माहिती का, खूप वेळा सारस्वतामधनं ह्या गोष्टी येतात. कुठलं तरी एक प्रशांत दामलेचं नाटक होतं, मला नाव आठवत नाही. तो प्रशांत दामले कामावर उशिरा येतो आणि त्याचा बॉस त्याला म्हणतो की काय चाललंय, काय धंदे चाललेत तुमचे, ही काय वेळ आहे का कामावर यायची? तो सगळं ऐकून घेतो आणि म्हणतो, साहेब तुम्ही काही म्हणा पण धंदे करतो म्हणू नका, मराठी माणूस आहे. बर, काय नॅरेटिव्ह बेकार जातो बघा ना. मग मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही. सी, धंदा आणि व्यवसाय याच्यामध्ये आपण पण समजून घेतलं पाहिजे. बर, धंदा इज बिझनेस, बर, आणि व्यवसाय इज प्रोफेशन. ओहो, पण ह्याच्यात काय फरक आहे याच्यामध्ये? धंद्याला त्या क्षेत्रातलं क्वालिफिकेशन आवश्यक नसतं. बर. प्रोफेशनला त्या क्षेत्रातले शिक्षण आवश्यक असतं. चार्टर्ड अकाउंटंट इज अ प्रोफेशन, कंपनी सेक्रेटरी इज अ प्रोफेशन, डॉक्टर इज अ प्रोफेशन, इंजिनियर इज अ प्रोफेशन, पानपट्टीवाला इज अ धंदा. तुम्ही त्या क्षेत्रात शिकलेले नसाल तर तुम्ही धंदा करू शकता त्या विषयावर, आणि मग तुम्ही आडवे तिडवे हात मारता, कारण नॉलेजचा बेसच नाही. त्यामुळं प्रत्येक धंद्याकडे प्रोफेशन म्हणून बघा. प्रत्येक धंद्याकडे प्रोफेशन म्हणून बघा. बर. म्हणजे जो व्यावसायिक, जो बिझनेसमन होणार आहे त्यांना आपण प्रोफेशनल आहोत हे स्वतःला आधी सांगितलं पाहिजे. एक उदाहरण घेतो. तुम्ही आता पानपट्टीचं उदाहरण टाकलं. हो हो. टपऱ्या असतात, तो धंदा आहे. हो. पण आता पानाच्या मोठमोठे चांगले जॉईंट्स चांगले झालेले आहेत. हो. म्हणजे पुण्यामध्ये शौकीन सारखं आहे, कोल्हापूरमध्ये वेगवेगळे चांगले जॉईंट्स आहेत जिथे उत्तम प्रकारची पानं, वेगवेगळ्या प्रकारची पानं, असं सगळं मिळतं. मग हे प्रोफेशन आहे का धंदा आहे, कसं करणार? नाही, तो धंदा आहे. कारण पान कसं बनवावं याचं कुठं इंजिनिअरिंग कोर्स आहे? तो त्याच्या वंशपरंपरागत कलेतनं आलेला आहे. बरोबर. मग हे कलेच्या बेसवर आलं. बर. हे कलेच्या बेस, म्हणजे कला ही सुद्धा एक नॉलेज आहे ना सर. DNA मधनं पास झालेला असू द्या अथवा तो स्किल सेट्स, हे स्किल डेव्हलपमेंट क्षेत्रात. पण मग आता धंद्याकडे प्रोफेशनली बघा, हा नाराज आहे, मग पानाच्या व्यवसायाकडे कसं बघायचं प्रोफेशनल? त्याच्याकडे प्रोफेशनली बघा, स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस करा. एक लक्षात घ्या, पान आणि त्याचं फॉर्म्युलेशन, पान आणि हा तुमचा पेटेंटेड विषय असू शकतो. बरोबर बरोबर. पण तिथली स्वच्छता, माणसांशी बोलण्याची पद्धत, ग्राहकांची वागण्याची पद्धत, हिशेब ठेवण्याची पद्धत, कमर्शियल नॉलेज, लोन घ्यावं कधी, EMI भरावी कधी, टॅक्सेस भरावे की न भरावे, रिटर्न भरावे की न भरावे, ह्याला तर स्किल डेव्हलपमेंटच लागेल, एज्युकेशन लागेल त्या क्षेत्रात. जेव्हा त्याच्याशी जोडलं जाईल तेव्हा तो आपोआप प्रोफेशनल बिझनेस होईल. आणि कोणताही उद्योजक रिटर्न भरत नसेल तर तो उद्योजक कसा? कोणताही उद्योजक हिशेब ठेवत नसेल तर तो उद्योजक कसा? होऊच शकत नाही. कोणताही आज ना उद्या मी GST मध्ये जाईन, उद्या मी 1 कोटी रुपये GST भरीन, असल्या महत्वाकांक्षा पाहिजे तो. मी 1 कोटी रुपये इन्कम टॅक्स भरीन, मी 1 कोटी रुपये GST भरेन, अशी महत्वाकांक्षा पाहिजे.
महत्वाकांक्षा मी 1 कोटी टर्नओव्हर करेन, दाखवेन किती. म्हणून साधन सुचिता सांभाळण्याची क्षमता असणाऱ्या माणसांचं मी एकत्रीकरण करतोय. आधी साधन सुचितावाल्यांनी समाजासमोर चांगलं चित्र उभा केलं. चांगला मुद्दा, मला खूप घेण्यासारखं याच्यामध्ये. पण एक बेसिक प्रश्न विचारतो, मगाशी राहिला माझ्याकडनं. हे सगळे वेगवेगळे समाज आहेत, समाजाचा मिळून एक घट आपण म्हणजे वेगवेगळ्या समाजाचा मिळून आपण एक सगळे मिळून मराठी समाज घटक असतो. आता जेव्हा आपण असा ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्रुप ओपन करतो, अनेक मराठा व्यवसाय ग्रुप ओपन करतो, असे वेगवेगळे जे ग्रुप आहेत, लिंगायत आहे, जैन आहे, अशा नेटवर्किंगचा झेंडा खांद्यावर घेतल्यामुळे छाप आपल्यावर बसणार नाही का, की हा ब्राह्मण आणि ब्राह्मण लोकांनाच प्रमोट करतो, तो मराठा लोकांनाच प्रमोट करतो, असं ही ह्याच्यामुळे दरी पडू शकत नाही व्यवसायामध्ये, व्यवहारामध्ये, एकमेकांबद्दलच्या असलेल्या रिलेशनशिपमध्ये? नाही, मी अनुभव सांगतो तुम्हाला. माझे मित्र आहेत मराठा बिझनेस फोरमचे अध्यक्ष, ते मोठ्या कौतुकानं सांगतात, या माणसानं बिझनेस कशाची खातात हे माहिती नसणाऱ्यांना बिझनेस शिकवला. बरं. फार थोडी घराणी आहेत सर, फार थोडी घराणी आहेत. गाडगिडी असतील किंवा पेठे असतील किंवा चितळे असतील, गरवारे असतील, जे किर्लोस्कर असतील, फार थोडी घराणी आहेत. बाकी आमतौर पे म्हणजे आमचं ते एक घोषवाक्य आहे की ट्रान्सफॉर्मेशन ऑफ ब्राह्मण कम्युनिटी फ्रॉम एम्प्लॉई कम्युनिटी टू एम्प्लॉयर कम्युनिटी. देशाची सेवा करण्याची वेगळे वेगळे आयाम आहेत सर. अनेकांना रोजगार देणं ही सुद्धा एक देशसेवा आहे, 100%. आणि ते करण्यासाठी आम्ही प्रवृत्त करतोय लोकांना. मग रोजगाराला ब्राह्मणच पाहिजेत असं म्हणलोय का आपण? नाही. ग्राहक ब्राह्मण पाहिजे असं म्हणलोय का? नाही. ब्राह्मणाला काहीतरी विकायला शिकवतोय. बरं. का? तर तो साधन शुचिता सांभाळणारा समाज आहे. तो रिटर्न भरेल, तो GST भरेल, तो रजिस्टर करेल स्वतःला, आणि या देशात तो इन्कम टॅक्स भरेल ऑफकोर्स. आणि मग या देशात साधन शुचिता सांभाळून व्यवसाय करता येतो याचे चित्र उभं राहतील. पण मग तुम्ही आणि जेव्हा मराठा चेंबर ऑफ ते मराठा खूप इथं विलास शिंदे म्हणून आहे, सह्याद्री फार्म एवढा उद्योग उभा केला. तुम्ही जेव्हा एकत्र गप्पा मारता बोलता, तुम्ही काय गप्पा मारता? आपापल्या कसं केलं पाहिजे ग्रुप बद्दल बोलता? नाही, आम्ही कसं केलं पाहिजे, आपण एकत्र येऊन काय करता येईल, एक एक्सचेंज कसं आहे, तिकडं एवढं नॉलेजचं भांडार आहे, आम्हाला त्याचा उपयोग कसा होईल, इकडे कदाचित पैशांचं, कदाचित मसल पॉवर, कुठे काय वापर, तुम्हाला काही लागलं तर सांगा बरं का, असं म्हणतात. काही मदत लागली तर सांगा, वी आर हिअर. बरं, असं बोलतात. रायव्हलरी नाही आहे सर. नाही. तुम्ही मला सांगा, मी आजपासून या गल्लीत राहतो, या गावात राहतो, मी आजपासून मस्तपैकी व्यायाम करायला लागलो. आता तुम्ही स्वतः खूप जिमचे फॅन आहात. मी एकदा फोन केला होता तुम्हाला, तर तुम्ही म्हणला आता मी जिममध्ये आहे. म्हणजे तुम्ही तब्येत सांभाळण्याकडे जास्त लक्ष देता, बरोबर. आता मला सांगा सौमित्र, मी उद्यापासून तब्येत सांभाळली, स्वतः बलिष्ठ झालो, ताकदीनं चांगला झालो, माझी फिटनेस एक नंबरला, एक नंबर झाला. गल्लीवाल्यांनी हा उद्या आपल्याला मारेल, उगीच तब्येत सुधारतोय असं म्हणून चिडायचं काय काम आहे का? माझी तब्येत सुधारली तर तुम्हाला त्रास देण्यासाठीच मी सुधरवतोय का? मी माझी तब्येत सुधरवतोय. बरोबर. सेम ग्राउंड्स, चॅरिटी बिगिन्स ॲट होम. मी अगोदर ब्राह्मण कम्युनिटीला सुधरवतोय की त्यांनी संपन्न, समृद्ध आणि समर्थ व्हावं. बरोबर. की मी हे काम का करतोय, तर टोटल समाजाला उपयोगी पडणारी माणसं वाढवण्यासाठी करतोय. कारण माझा विश्वास आहे, जेव्हा एका विशिष्ट लेवलच्या वरती श्रीमंती, समृद्धी ब्राह्मणाची जाते, तेव्हा तो मोकळ्या हातानं वाटतो. शतेषु जायते शूरः, 100मध्ये एक माणूस पराक्रमी असतो. सहस्रेषुच पंडितः, 1000 माणसांमध्ये एक शास्त्री पंडित विद्वान होतो. वक्ता दशसहस्रेषु, 10,000 माणसांमध्ये एक वक्ता होतो. दाता भवती मानवा, सुभाषितकाराला माहीत नाही किती लोकांनंतर दाता निर्माण होतो, त्याचं स्टॅटिस्टिकल इव्होल्युशन झालेलं नाही.
मग समाजाला गरज कोणाची आहे? दात्यांची गरज आहे. हा मुद्दा मला कळला. टू स्पेसिफिक BBNJचं आत्ता जे काही SOP चालली आहे आणि 1000 कोटीपेक्षा जास्त तुमचा उलाढाल आहे, लोक जमतायत येतात, पुढची स्टेप काय असेल? काय तुमच्याकडे पुढे जाऊन आणखी विस्तारित होऊन एकमेकांना व्यवसायामध्ये हात देणं, मदत करणं. आत्ता तेच चालू आहे ना. हो, आणखी मोठ्या प्रमाणात. आज जो 10 लाखाचा व्यवसाय करतोय त्याला 1 कोटीचं स्वप्न दिसलं पाहिजे. आज 1 कोटीचं करतोय त्याला 10 कोटीचं दिसलं पाहिजे. आज 10 कोटीचं करतोय त्याला 50 कोटीचं दिसलं पाहिजे. ॲटोमॅटिकली एम्प्लॉयमेंट वाढेल, ॲटोमॅटिकली समृद्धी वाढेल आणि मोकळ्या हातानं समाजाला जेव्हा गरज असेल तेव्हा देणारे तयार होतील. बरं, आलं माझ्या लक्षात. आता हे सगळं करणारे श्रीपाद कुलकर्णी ते नुसते फिरतच असतात, त्यांच्या पायाला चाकं लावलेली आहे, तसं आम्हाला दंतकथेत असं सांगितलेलं आहे. ते आज इकडे उद्या तिकडे असतात. या उद्योजक म्हणून तुमची पण एक पत आहे, तुमचा पण एक व्यवसाय, सगळं हिशोब आहे, काम आहे. हे सगळं तुम्ही कसं सांभाळताय? म्हणजे हे करता करता ते कसं काय करता? हे मी 2012 पर्यंत लोकल लेवलला करत होतो. बरं, लोकल लेवलला करत होतो कारण इथं निमा, आयमा सारख्या संस्था आहेत, त्याच्यावरती मी उद्योजक म्हणून काम करत होतो. उद्योजकांच्या एकत्रित लघुउद्योग भारती या विषयावर मी काम करत होतो. तिथं अनेक वेळा निवडून आलो. मी व्हाईस प्रेसिडेंट राहिलेलो आहे निमासारख्या संस्थेचं सुद्धा. 2012 साली माझा मुलगा पोस्ट ग्रॅज्युएट इंजिनियर होऊन आला आणि त्याला मी दरवर्षी थोडं 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 करत माझा संपूर्ण व्यवसाय त्याच्या ताब्यात दिला आहे. बरं. इट इज अ सक्सेशन प्लॅनिंग. ओहो, बरं. त्याला दरवर्षी 20% याप्रमाणे, मी 55 वर्षाचा झालो, 20% दरवर्षी त्याला ॲथॉरिटीज देत 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 आज मी त्याला 100% हँडओव्हर केलेलं आहे. मी तिथे सांगेन गोष्टी युक्तीच्या 4 एवढ्याच लेवलला आहे. ते पण विचारलं तर. हा किती महत्त्वाचा फॅक्टर आहे. भल्याभल्यानं जमत नाही, ते नाही जमत. कारण ते पोझिशन सोडणं अवघड असतं. मी मालक आहे, मग मी ती माझी खुर्ची आहे, मी उभं केलंय. पण तुम्हाला सांगू का, मी नेहमी म्हणतो, फार चांगला प्रश्न विचारला. ज्ञानेश्वरीत एक ओवी आहे. ज्ञानेश्वरीत ओवी अशी आहे आणि ती मी उद्योगाशी जोडतो. उद्योजकानं आपल्या उद्योगाकडं मुलासारखं बघू नये. हे जे पोझिशन येतं ना, हे मुलासारखं येतं. बघा, येणाऱ्या सुनेला नेहमी सासू माझा मुलगा तुझ्यामुळं बिघडला असं म्हणते, किंवा तुझ्यामुळं माझ्यापासून तुटला, दुरावला असं म्हणते. मुलगा म्हणून बघूच नका उद्योगाकडं. बरं, मुलगी म्हणून बघा. सबब आपण पण सक्सेशन या पद्धतीनं केलं पाहिजे. उद्योगाकडं मुलगा म्हणून न बघता, पुत्र म्हणून न बघता, कन्या म्हणून बघावं. म्हणजे कोणालाही हँडओव्हर करताना दुःख होत नाही. मग आपल्या मुलाला हँडओव्हर करा, पुतण्याला करा, भाच्याला करा, मुलीला करा. देर आर पीपल की ज्यांची सक्सेसर म्हणून मुलगी आलेली आहे. आणि मग आपली घराणी तयार होतील. नाहीतर त्याला काय करायचं ते तो ठरवडेल. असल्या विचित्रपणात जाऊ नका. त्याला काय करायचं, त्याची आवड कशात आहे, त्यात तो ग्रो करेल. आम्ही त्याला काही कंपल्शन करणार नाही. अरे मग तू केलं कशाला उभं? हे तू उभा केलेलं उद्या धर्मादाय संस्था म्हणून किंवा बँकरप्ट म्हणून बंद पडेल तुझ्यानंतर. त्यामुळे ही घराणी तयार झाली पाहिजेत. जी नावं आपण आत्ता घेतोय, चितळे, गाडगीळ, गरवारे, किर्लोस्कर, ही घराणी राहिली साहेब. असं नाही म्हणली चितळींची पोरं परदेशात शिकून बाकरवडी बनवत आहेत, आली परत. करेक्ट. मग हे केलं पाहिजे. तू कितीही शिक, तुला बाहेर देतो, बाहेर पगार मिळण्याची शक्यता आहे, तेवढा पगार या कंपनीतनं काढण्याची ताकद उभा राहिली पाहिजे. हे बघायला पाहिजे आपल्या उद्योजकांनी. मग तो मराठा असो, ब्राह्मण असो, कोणी असो, त्याचा पोरगा त्याच्या उद्योगात नाही आला तर त्याच्या उभा करण्याला अर्थ काय? पण मग हे जे तुमचं म्हणणं आहे उद्योजक म्हणून बरोबर आहे, पण त्या मुलाचा वेगळा इंटरेस्ट असेल किंवा ओके, बिझनेस कॅन बी डायव्हर्टेड. यार, गुडविल तयार केलेलं आहे, बिझनेस कॅन बी डायव्हर्टेड. आत्ता चालू असलेलं व्हर्टिकल जे आहे ते
प्रोफेशनली मॅनेज करत तुला आणखी तुला पाहिजे तिकडे एक्सपांड हो ना. तुला बेस्ट पार्ट तू चित्रकार आहेस, ठीक आहे, तू तुझ्या केबिन मध्ये दररोज 3 तास चित्र काढ, पण केबिन मध्ये जाऊन बस. मुद्दा कळला मला. म्हणजे तुझे इंटरेस्ट वेगळे म्हणजे संन्यास घेऊन जाणार आहेस का? संन्यास घेऊन जाणार असेल तर ओके, नो प्रॉब्लेम. मग मी ट्रस्ट करतो आणि समाजाला देऊन टाकलो, कारण पोरगाच जर संन्यासी झाला तर पोरगाच संन्यासाला दिल्यासारखं आहे ना. हा मुद्दा मला कळला. आता आपण या मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यावर आहे. तुम्ही खूप महत्त्वाचे मुद्दे सांगितलेत आणि मला या निमित्तानं असं सांगायचं की प्रेक्षकांना की ज्या टर्म्स वापरल्या गेल्या त्या हेतू लक्षात घेऊन आणि त्यांची म्हणणं लक्षात घेऊन तुम्ही अप्लाय करा. आता याच्यावरनं कन्या म्हणजे दिलीच पाहिजे दुसऱ्याला आणि मुलगा म्हणजे ठेवलाच पाहिजे ह्या वादात आपण नको पडूया. त्यांना काय म्हणायचं आहे हा मुद्दा आपण इथे लक्षात घेऊया. जाता जाता शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. ही जी नवी मुलं आहेत ज्यांना उद्योगामध्ये यायचं पण आहे, पण काही घराणी नाही आहेत, म्हणजे वडिलांनी काही म्हणजे अलीकडची गेली पिढी नोकरदारच होती आणि आता मला उद्योगात यायचं आहे, अशी जी मंडळी ज्यांच्याकडे कमी भांडवल असतं पण काहीतरी करायचं असतं, अशा मुलांना काहीतरी धाडस देणं गरजेचं असतं, बळ देणं गरजेचं असतं. कारण शेवटी पैशाचा सगळा मामला आहे, फक्त इमोशनली ॲग्रेसिव्ह असून चालत नाही. अशा मुलांना तुम्ही काय सांगाल, काय केलं पाहिजे आणि हळूहळू स्टेप घेतल्या गेल्या पाहिजे? अतिशय पोषक वातावरण आहे सर. तुम्हाला सांगतो, आम्ही जेव्हा उद्योगात आलो ना तेव्हा मी नेटवर्किंगचं ते एक कारण सांगतो तुम्हाला. मला उद्योगात फक्त जेव्हा उभा राहायचं होतं तेव्हा 25 लाखाचा माझा प्रोजेक्ट होता आणि आमच्याकडे पैसेच नव्हते. मग मी पार्टनरशिपमध्ये एंटर झालो. माझ्याकडं फक्त 3 लाख रुपये होते नोकरी सोडल्यानंतर आलेले. पार्टनरशिपमध्ये एंटर झालो, त्यांच्याकडनं 3 घेतले, त्यांच्याकडनं 3 घेतले आणि जिथे मी नोकरी करत होतो ना तिथले काही मित्र, राजे नात्रेसारखे, रवींद्र लिमयेसारखे, त्यांनी स्वतःच्या नावावर कोऑपरेटिव्ह सोसायटीमधनं लोन काढून दिलं. हा पोरगा उभा राहतोय, आपला सहकारी उभा राहतोय, उद्योग करतोय. आणि मग आम्ही पैसे असे गोळा केले, उद्योग उभा केला. उद्योग उभा केला आणि तिथून नंतर बँकेनं आम्हाला एंटरटेन केलं. आज तशी परिस्थिती नाही आहे. तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार झाला तर सरकारनं PMEGP, CMEGP, अमृत योजना, परशुराम आर्थिक विकास महामंडळासारखी महामंडळं, अजून अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, ॲग्रिकल्चरलसाठी, इंजिनिअरिंगसाठी, स्टार्टअपसाठी विविध व्हेंचर कॅपिटलिस्ट उभा राहत आहेत. विविध योजना आहेत. सरकारनं प्रत्येकजण आत्मनिर्भर व्हावा, त्यानं कुठला तरी उद्योग करावा यासाठी प्रचंड योजना आहेत. त्याला सबसिडीज आहेत. त्यामुळं अत्यंत तुटपुंज्या भांडवलावर व्यवसाय उभा करता येतो. तुटपुंजा नसलं भांडवल तरी व्यवसाय उभा करता येतो. अनेक व्यवसाय असे आहेत. ही जी सिस्टीम आहे, सरकारनं पॉलिसीज आहेत, याच्याबद्दल आपल्या ग्रुपमध्ये दिलं जातं. या विषयावरती आमच्याकडे एज्युकेशन स्लॉट होतात. या विषयावर आम्ही MCCI सारख्या, त्यानंतर MSc MEDC सारख्या वेगळ्या वेगळ्या संस्थांची लेक्चर्स ठेवतो, त्यांच्या मेंटॉर्सची लेक्चर ठेवतो, त्यांचे नॉलेज सेशन ठेवतो, रजिस्ट्रेशन्स करायला लावतो, हाताला धरून लोकांना रजिस्ट्रेशन्स करायला लावतो. आणि ही जा उतर लढ, याला भेट त्याला भेट. आम्ही ते सरकारी योजनांची माहिती देणाऱ्या पुस्तिका पब्लिश करतो, त्या पोस्ट व्हायरल करतो, कनेक्ट करतो. खूप संधी असतात. हो, सतत चालू असतं. वा, मला आज ह्या विषयावर तुमच्याशी बोलून खूपच माहिती मिळाली आणि माझा हेतू हाच आहे की अशा पद्धतीनं केवळ आपण मोठं न होता आपल्यासोबत इतरही लोक, आपले बांधव कसे मोठे होतील, तो व्यवसाय कसा त्यांचा मोठा होईल हे पाहणं गरजेचं वाटतं. श्रीपादजी, तुम्ही आवर्जून मित्रमंडळीमध्ये वेळ दिला त्याबद्दल खरंच आभार. आणि मला हा एपिसोड बघून कुठला तरी एक नांदेडचा, नागपूरचा, गडचिरोलीचा एक ग्रुप एकत्र आला आणि त्यांनी काहीतरी सुरू केलं असं जर मला कानावर आलं तर ते सक्सेस असेल आपल्यासाठी. आणि एकमेका सहाय्य करू तर आहेच. तुम्हाला खूप शुभेच्छा. हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. आपापले पॉलिसीज असतात, आपापली धारणा असते, पण अर्थात एकमेकाला सपोर्ट करून मोठं होणं हे फार महत्त्वाचं असतं. आमच्या मित्रमंडळीचं ब्रीदवाक्यच आहे की चांगली माणसं जोडली जाणं महत्त्वाचं आणि भले ते घडो.
तर हे खूप भले तेच घडतं आहे असं मला वाटतं. एका गावात एका गावात 500 मित्र असण्यापेक्षा 500 गावात एक मित्र असणं किती चांगलं आहे. वा वा वा. त्यामुळे आपले 500 गावात एक मित्र झाले ना तर मग मित्र म्हणे त्यांच्यापर्यंत पोहोचेल. सो थँक्यू व्हेरी मच सर. मला खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. सोशल मीडियावर मी आहे, ॲक्टिव्ह आहे. तुमच्या प्रश्नांना मी तर उत्तर देईनच, शिवाय काही सरांना विचारायचं असेल तर मी सरांपर्यंत पोचवीन, त्यांची उत्तरं तुमच्यापर्यंत देईन. पण आपलं ब्रीदवाक्य आहे, भले ते घडो तर चांगलंच घडावं. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू. धन्यवाद. मी सुद्धा आपण स्वतंत्र वेळ देऊन इथे आलात, माझ्या घरी येऊन मला काही प्रश्न विचारलेत. थँक्यू सर. थँक्यू.